पूजा नेमकी कधी करावी? वडाची पूजा करण्यासाठी योग्य वेळ कोणती? चला वटपौर्णिमेचे शुभ मुहूर्त जाणून घेऊया. हिंदू पंचांगानुसार यंदा वटपौर्णिमेचं व्रत हे सोमवारी 29 जून रोजी साजरं केलं जाणार आहे. या दिवशी सोमवार आहे. या दिवशी उदय तिथीला पौर्णिमा असल्यामुळे संपूर्ण दिवस वटपौर्णिमेची पूजा करण्यास शास्त्रानुसार मान्यता आहे. त्यामुळे महिलांनी एखादा विशिष्ट क्षण चुकला म्हणून घाबरण्याची किंवा पूजेसाठी धावपळ करण्याची गरज नाही. पंचांगानुसार सकाळी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी सुरू असल्यामुळे हा दिवस वटवृक्ष पूजन, सावित्री व्रत आणि प्रदक्षिणेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. म्हणूनच सोमवारी 29 जून रोजी दिवसभर आपल्या सोयीनुसार वडाची पूजा करता येऊ शकेल. मात्र जर शक्य असेल तर शुभ मुहूर्तात पूजा केल्यास त्या पूजेचं पुण्य आणि आध्यात्मिक महत्त्व अधिक वाढतं असं धर्मशास्त्रात सांगितलंय. आता जाणून घेऊया सर्वात महत्त्वाचा प्रश्न, वडाची पूजा नेमकी कोणत्या वेळी करावी? आता जरी संपूर्ण दिवस पूजा करण्यास योग्य असला तरी पंचांगानुसार काही वेळा विशेष शुभ मानले जातात. सर्वश्रेष्ठ मुहूर्त या दिवशी आहे अमृत चौघडिया, जो सकाळी 8:55 पासून ते 10:40 पर्यंत असणार आहे. हा कालावधी अमृत चौघडिया म्हणून ओळखला जातो. हा दिवसातील सर्वात शुभ फलदायी आणि मंगल काळ मानला जातो. शक्य असल्यास याच वेळेत वडाच्या झाडाची पूजा करावी, दोरा गुंडाळावा, प्रदक्षिणा घालाव्यात आणि सावित्री सत्यवानाचं पूजन करावं असं सांगितलं जातं. असं मानलं जातं की या शुभ काळात केलेली पूजा मनशांती, अखंड सौभाग्य, कुटुंबातील सुख समृद्धी आणि पतीच्या उत्तम आरोग्यासाठी विशेष फलदायी ठरते. आता जर सकाळचा शुभ मुहूर्त जो अमृत चौघडिया मुहूर्त होता त्याला जाणं शक्य नसेल तर सकाळी 6:30 पासून ते सकाळी 7:45 वेळ सुद्धा शुभ मानला जातोय. ही शुभ चौघडिया वेळ असे पूजेसाठी उत्तम मानली जाते. अनेक महिला सकाळी स्नान करून पूजा साहित्य घेऊन या वेळेत वडाच्या झाडाची पूजा करतात. आता काही महिला नोकरी करतात, प्रवासात असतात किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे सकाळी जाऊ शकत नाही. आता हा सकाळचा मुहूर्त चुकला तर अशा वेळी काळजी करण्याची अजिबात गरज नाही. सकाळी 10:40 पासून ते दुपारी 12:25 वेळेतही श्रद्धेनं वडाची पूजा करता येऊ शकते. कारण या दिवशी पूर्ण दिवस पौर्णिमा तिथी असल्यामुळे पूजा ग्राह्य मानली जाते. आता एक गोष्ट मात्र नक्की, या दिवशी सकाळी 7:45 पासून ते 9:20 काळ हा राहू काळ आहे. या वेळेत नवीन व्रताचा संकल्प, पूजेची सुरुवात किंवा इतर शुभ कार्य करू नये असं सांगितलं जातं. मात्र पूजा आधीच सुरू असेल तर ती पूर्ण करण्यात दोष मानला जात नाही. आता अनेक ठिकाणी महिला संध्याकाळी मंदिरात किंवा वडाच्या झाडाजवळ एकत्र येऊन पूजा करतात. संध्याकाळी पूजा करता येते का? तर नक्कीच. उदय तिथी आणि पौर्णिमेचा प्रभाव हा दिवसभर असल्यामुळे संध्याकाळी ही भक्तिभावाने केलेली पूजा स्वीकारली जाते. मात्र मुहूर्त महत्वाचा असला तरी श्रद्धा, भक्ती आणि मनाची शुद्धता यांनाच सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. श्रद्धेनं केलेली पूजा हीच सर्वात मोठी पूजा मानली जाते. आता जर अमृत चौघडियामध्ये पूजा करणं शक्य नसेल तरीही काळजी करू नका. पंचांगानुसार सकाळी 6:30 पासून ते 7:45 पर्यंतचा शुभ चौघडिया मुहूर्त हा उत्तम मानला जातोय. या वेळेत सुद्धा वडाच्या झाडाची पूजा करणं अत्यंत मंगलमय आणि शुभ मानलं जातं. आता वटपौर्णिमेच्या दिवशी मुहूर्ताला महत्व आहे, पण त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि आपल्या घरातील कुळाचार. त्यामुळे शक्य असल्यास शुभ मुहूर्तात पूजा करा. पण काही कारणामुळे ती वेळ चुकली तरी पौर्णिमा तिथी असताना मनापासून केलेली पूजा तितकीच फलदायी मानली गेली. म्हणून घाई किंवा भीती न बाळगता आपल्या सोयीनुसार आणि घरच्या परंपरेनुसार वटपौर्णिमेचं व्रत आणि वडाची पूजा करा असं सांगितलं जातं. आता वटपौर्णिमेच्या दिवशी योग्य वेळेत किंवा आपल्या सोयीनुसार श्रद्धेनं वडाची पूजा करावी. माता सावित्री आणि सत्यवानाचं स्मरण करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची, कुटुंबाच्या सुखसमृद्धीची आणि अखंड सौभाग्याची मनोभावे प्रार्थना करावी.